नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा. अगदी माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. पहा, आज आपल्याला नवीनच अगदी रेसिपी करायची, अगदी भन्नाट. इथं मी 2 चमचे बेसन पीठ घेतले. त्या बेसन पिठामध्ये इथं किसलेला बटाटा टाकायचा आहे बरं का. पहा, तुम्ही ही कधी रेसिपी बनवलीही नसन आणि अगदीच खूपच छान आहे, चवेला बी खूप अप्रतिम. मग चला पाहूया. इथं हिरवी मिरची, 1 हिरवी मिरची, लसूण आणि जिरी ते सुद्धा वाटून घेतलेलं आहे. हे बघा वाटण बी अगदी सोपं आहे. खोबरं, लसूण, आलं, कांदा, कोथिंबीर असं हे वाटण आहे. साधं सोपं, जास्तही काही नाही. अगदी साध्या सोप्या रेसिपी असतात, फक्त थोड्याशा वेगळ्या आणि कशा पद्धतीने त्या जरा वेगळ्या बनवता येईल फक्त एवढंच मी दाखवते मैत्रिणींनो. पण खरंच केल्यावर बी खूप छान लागतात. चला, वाटण तर आपण इथं अगदी माहीम असं वाटून घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवली. कढईत उगाच थोडंसं तेल टाकलं, त्याच्यानंतर टाकली जिरी मोहरी अगदी छानपैकी तडतडून द्यायची. हे बघा, त्याच्यानंतर हा खरडा जिरं लसणाचा आणि मिरचीचा, 1 मिरची घेतली, ते सुद्धा त्याच्यात टाकले. अगदी चांगल्या पद्धतीने हा खरडा बघा परतून घ्यायचा मैत्रिणी. त्याच्यानंतर टाकायचा कोथिंबीरीचा चटका टाकल्याशिवाय आपली भाजी पूर्ण होत नाही आहे. थोडीशी हळद टाकली नकळत. हे बघा, हळद ही घरची आहे, त्याच्यामुळे उगाच थोडीशी टाकली, भरपूर रंग येतो. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे जो किसलेला बटाटा आहे ना, स्वच्छ धुवून घेतला आहे मैत्रिणी 2-3 पाण्याने आणि अगदी घट्ट असा पिळूनही घेतला आहे. आता हा किसलेला बटाट्याचा किस आहे ना, तो पूर्ण आपल्याला छान पद्धतीने अगदी परतून घ्यायचा आहे बरं का. बघा, अशा पद्धतीने तुम्ही जेवढा परतसाल तेवढा त्याला रंग बी छान येतो आणि खरंच खूप छान दिसतो. आता हा बटाटा आपण असा परतीत घेतला की नकळत मीठ टाकायचं, जास्तही नाही टाकायचं, कारण की आपण नंतरही मीठ टाकणार आहे, त्याच्यामुळे मीठ हे थोडंसं कमीच टाकायचं. हे बघा, आता पूर्ण हे हलवून घेते मी, कारण की आपले संपूर्ण याला मीठ लागणं आणि चवही छान लागते. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे इथं अर्धा ग्लास पाणी. हे बघा, अगदी पाणी बेतानीच टाकायचं, म्हणजे रेसिपी आपली अजिबात फसत नाही मैत्रिणी. हे बघा, आणि समजा तुम्हाला जर जास्त माणसांसाठी करायचं असलं, मग तुम्ही पाणी आणि बेसन पीठ ह्या सगळ्याच गोष्टी वाढू शकता. पण मी इथं 4 माणसांसाठी करणार आहे. बघा, इथं 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं, ते सुद्धा मी आता घालून घेते. बघा, खूप छान रेसिपी आहे ही. आता पूर्ण बेसन पीठ याच्यात आपल्याला मिक्स करायचं आहे, गुठळी अजिबात होऊन द्यायची नाही आणि अगदी छान पद्धतीने हे परतत चालायचं आहे बरं का. आपल्याला पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी हे संपूर्ण परतून घेणार आहे. पहा मैत्रिणी, पहा, तुम्ही जेवढी हलवायची मेहनत घेसाल तेवढी आपली रेसिपी खरंच खूप छान लागणार, चवही अप्रतिम लागणार. भयंकर. मी जरा बाहेर बसलेले आहे, तुम्हाला वाऱ्याचा सुद्धा आवाज येऊ शकतो. हे बघा, थोडंसं आपल्याला याच्यात तेलही घालून घ्यायचं आहे आणि तेल घातलं की ते परतायला आणि ते बेसन पीठ शिजायला खूप छान पद्धतीने शिजतं. चला, आता आपण त्याच्यावर 1-2 मिनटं अगदीच झाकण ठेवूया बरं का मैत्रिणी. 2 मिनटांनी पुन्हा पाहायचं आहे. अगदीच छान पद्धतीने शिजलेलं आहे, त्याची वाफही काढून घेतलेली आपण. हे बघा, अगदीच मस्त झालेलं आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. तुम्ही नुसती अशी भाजी केली ना, खरंच खूप म्हणजे खूप छान लागते, चवीला बी खूप अप्रतिम लागते. पण आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, भाजी नक्की कशी बनवायची. पहा मैत्रिणींनो, खूप छान व्हिडिओ आहे आणि भाजी बी नवीनच आहे की तुम्ही न कधी केलेली. हे बघा, मस्तपैकी त्याचा गोळा तयार होतोय, म्हणायचं आपलं पीठ हे पूर्ण शिजलेलं आहे. आता मी हे पूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. पहा, गरम आहे आणि अगदी व्यवस्थित असं थापून घेणार आहे. अगदी त्याला चौकोनी शेप देणार आहे. पहा, आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि अगदीच
व्यवस्थित सगळ्या वस्तू घेतल्या की आपली भाजी अजिबात फसत नाही. खरंच खूप छान भाजी होती ही. हे बघा चौकोनी आकार दिला आहे. मी आता थंड करायला हे 1 मिनिटभर ठेवणार आहे. हे बघा किती छान आकार आला आहे का नाही, आणि दिसतंय बी छान. चला 1 मिनिटांनी पुन्हा पाहूया आपण. छान पिके बघा अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. मस्त वड्या पडल्यात. आता हे प्रत्येक वडी आपल्याला याच्यात तळून घ्यायची. तुम्ही नाही घेतली तरी काय प्रॉब्लेम नाही, तशी टाकली तरी. आता मी इथं 2-3 वड्या सोडून देणार आहे आणि अगदी छान पद्धतीने अगदी कुरकुरीत अशा परतून घेणार आहे बघा. बिगर परात्तासुद्धा भाजी करता येते, पण मी परतून घेतल्या. तुम्ही तशाही खाऊ शकता, खूप छान लागतात, चवीला खूप अप्रतिम लागतात. हे बघा, आणि गॅस वाढूनच ठेवायचा, बारीक करायचा नाही आहे, मोठाच पाहिजे. म्हणजे आपल्या वड्या अगदी पटकनी होतात, कारण की ते आपण आधीच हे शिजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला अजिबात टाईम लागत नाही. पहा अगदी छान पद्धतीने अशा थोड्या थोड्या वड्या घेऊन मी तळून घेणार आहे बरं का. पाहू शकता फार रंग बी काय सुंदर आला आहे आणि वड्या बी अगदी कुरकुरीत झाल्यात. ह्या बेसन बटाट्याच्या वड्या अगदीच अप्रतिम अशा होतात. हे बघा मैत्रिणो, खूप छान कलर आला आहे आणि वड्या बी खूप छान भाजून निघाल्यात. पहा अगदी तुम्ही या वड्या नुसत्या खाल्ल्या, पावाबरोबर खाल्ल्या तरी खूप छान, म्हणजे खूप छान आहेत. एवढ्या चविष्ट लागतात, खूप अप्रतिम लागतात बघा. हे बघा आता संपूर्ण वड्या माझ्या ह्यात तळून झालेल्या आहेत मैत्रिणी, पाहू शकता. पहा काय खमंगन रंग बी पहा काय छान दिसतोय त्यांचा, अगदी कुरकुरीत अशा झाल्यात बरं का. चला आता गॅसवर तर कढई आहे, त्याच्यात तेलही आहे. आपण चला आता भाजीची तयारी करूया. जिरी मोहरी टाकूया. जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते टाकायचे बरं का मैत्रिणी. संपूर्ण वाटण असं परतून घ्यायचं अगदी छान पद्धतीने. आणि वाटण नुसतं तसंच टाकणार नाही बरं का, मी पाणी टाकून परतणार आहे. मग पहा आपलं वाटण कसं परतणार आहे. हे बघा अगदी भांडं धुवून टाकले आणि आता हे वाटण मी पूर्ण पाणी आटस्तोपर्यंत परतून घेणार आहे बरं का. पहा रंग बी किती छान दिसतो, हिरवागार मस्त. कोथिंबीर हो काही तर मसाले येतात घरातले, संपूर्ण बेसिक मसाले आहेत. बेडकी मिरची पावडर आहे, धना पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे, मटण मसाला आहे, असे हे मसाले घेतलेले आहेत. आणि याच्यात टाकायचं आता चवीपुरतं मीठ आपल्याला. चला आता पूर्ण हा मसाला आपण परतून घेऊया. त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर, अगदी भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे. आणि भाजी खरंच, भाजीला एक वेगळीच रंग चढतो आपल्या कोथिंबीरीने. पहा अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतून घेतलेलं आहे. पहा मैत्रिणी छान तेल सुटले पहा मस्त. चला आता आपल्याला किती भाजी करायची तेवढ्या मापात आपण पाणी टाकून घ्यायचे बरं का. हे बघा छान अगदी उकळी आलेली आहे मैत्रिणी, भाजीला रंग बी छान दिसतोय. त्याच्यानंतर आता आपल्याला त्या वड्या सोडून द्यायच्यात त्याच्यात अशा मस्तपैकी. हे बघा अशा पद्धतीने मी ह्या पूर्ण वड्या सोडून देणार आहे. फक्त 2 मिनिटं उकळून देणार आहे की भाजी आपली रेडी होणार आहे बरं का. पहा आणि खूपच छान भाजी आहे मैत्रिणी, पाहू शकता. तुम्हाला आता झाल्यावर कळेलच किती सुंदर दिसते. पहा हे बघा त्याच्यातल्या त्या वड्या अगदीच मस्त अशा झाल्यात. आणि पहा रंग बी काय छान दिसतोय मैत्रिणी. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलताय मला ते बी सांगा. मग आपण असाच उद्या एक छान व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणी. बाय.